सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 8वी ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे। विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी 10 जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा। प्रवेशासाठी 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा, भरपाई आराखडे त्वरित सादर करा। पालकमंत्री शंभूराज देसाई। सातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे दरम्यान एकूण सरासरी 294 मिलीमीटर पर्जन्यमान झाले। मे महिन्यातील पावसाची ही टक्केवारी सर्वसाधारण 880% जास्त आहे। मान, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन घरे, रस्ते, पूल, पिके यांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून भरपाईसाठीचे आराखडे त्वरित सादर करावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। महिलांच्या तक्रारींना पोलीस विभागाने तात्काळ प्रतिसाद द्यावा। पालकमंत्री शंभूराज देसाई। मानसिक त्रासाच्या, छेडाछेडीच्या तसेच हुंड्याबाबतच्या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा व दोषींवर कडक कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या। जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पर्यटक कास, पुष्पपठार, ओझरडे, सडा, वाघापोटी धबधबेकडे येत आहेत। या पर्यटकांना हुल्लड बांधकडून त्रास होणार नाही यासाठी पोलीस तैनात करावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाच्या शिवतेज सभागृहात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दिनांक 29 मे 2025 रोजी रात्री हॅक केले आहे। याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे जनसंपर्क कार्यालयाकडून रितसर तक्रार करण्यात आली आहे। हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजूर पडल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये असे आवाहन जनसंपर्क कार्यालयातर्फे करण्यात आले आहे। जुन्या भांडणाच्या कारणातून एकाचा कोडोली येथे खून, 3 जण ताब्यात, 2 जण फरार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर। जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। दिनांक 29 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणातून अक्षय दिलीप माने राहणार धनगरवाडी याचा कोडोलीतील 5 एकराच्या मोकळ्या प्लॉटमध्ये धनंजय यादव, प्रथमेश उर्फ पत्त्या, रमेश चव्हाण, योगेश नंदकुमार खवडे, रोहन नामदेव जाधव आणि त्यांचा एक मित्र सर्व राहणार कोडोली यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे। खुनाची माहिती समजताच घटनास्थळी उपविभाग पोलीस अधिकारी राजू नवले यांनी भेट दिली। संशयितांपैकी 3 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश असून दोघांचा शोध सुरू आहे। सातारा, खटाव, फलटण येथील मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू। सातारा, खटाव, फलटण येथील मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ज्या मुलींना प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे। संगमनगर, सातारा परिसरात सुमारे 8 लाखांची घरफोडी। संगमनगर, सातारा परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 8 लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। दिनांक 26 मे रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास पंकज बाजीराव यादव राहणार संगमनगर, सातारा यांच्या राहता घरात प्रवेश करून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे। ढेबेवाडी विभागात एका 12 वर्षीय मुलीवर 35 वर्षीय नराधमाकडून अत्याचारानंतर जीव मारण्याची धमकी। संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। ढेबेवाडी विभागातील एका गावात 35 वर्षीय नराधमाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याबाबत कोणाला सांगू नको नाहीतर जीव मारणे अशी धमकी त्या मुलीला दिली। या संदर्भात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात संशयितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आई घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने ही हकीकत सांगितली। याबाबत आईने ढेबेवाडी पोलीस ठाण्यात संशयित नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ढेबेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। एसटी बसला दुचाकी धडकून कातर खटाव येथील 1 जण ठार। कातर खटाव वडूज मार्गावर खरमाटे वस्ती येथे रस्त्याकडेला थांबलेल्या एसटी बसला पाठीमागून धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला। सत्यवान आबास शिंगाडे राहणार कातर खटाव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। कातर खटाव येथील खरमाटे वस्ती येथे एसटी तपासणी करता थांबवली होती। शिंगाडवाडी कातर खटाव येथील सत्यवान आबास शिंगाडे वय 42 कातर खटावला दुचाकीवरून निघाले होते। खरमाटी वस्ती येथे आल्यानंतर उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून त्यांची दुचाकी जोरदार धडकली। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। दहिगाव ते देऊळ रस्त्यावर गौण खनिज वाहतूक करणारा डंपर बंद पडल्याने वाहतूक 5 तास ठप्प। दहिगाव तालुका कोरेगाव येथील रस्त्यावर गौण खनिज वाहतूक करणारा डंपर शुक्रवार दिनांक 30 मे रोजी सकाळी बंद पडल्याने 4 ते 5 तास वाहतूक ठप्प झाली होती। उत्तर कोरेगाव ते पिंपळे बुद्रुक येथील क्रशरवरून रोज ते 100 ते 200 डंपर
गौण खनिज वाहतूक होत असते. 15 दिवसांपासून वाघोली येथील पूल नूतनीकरणासाठी पाडण्यात आल्याने वाघोली मार्गे होणारी वाहतूक सोनके फाटा येथून वळवण्यात आली आहे. सातारा कोरेगाव परिसरात जाण्यासाठी सोनके फाटा ते वाघोली असा फिरून जाण्याचा मार्ग असल्याने जवळचा मार्ग म्हणून काही अवजड वाहतूक दळगाव मार्गे सुरू झाली आहे. मात्र हा रस्ता छोटा असून अवजड वाहतुकीसाठी योग्य नाही. तरीही या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्यातच या रस्त्याला शुक्रवारी डंपर बंद पडल्याने आणि बाजूचा रस्ता खचल्याने येथील वाहतूक जवळपास 5 तास बंद होती. तसेच या रस्त्यावरून येणारी सातारा 1600 एसटी बस आणि असंख्य वाहने या ठिकाणी खोळंबली होती. या रस्त्याचा सातारा कोरेगाव ते जाण्यासाठी प्रवासी वापर करतात. रस्त्याचा डंपर बंद पडल्याने नाहक प्रवासी व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. मान्सून पूर्व पावसामुळे पालेभाज्यांची आवक मंदावली. मान्सून पूर्व पावसाचा शेती व्यवसायाला फटका बसला असून पालेभाज्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पालेभाज्यांच्या दररोजच्या जेवणात समावेश केला जातो, त्यामुळे या भाज्यांना मागणी देखील चांगली राहते. मे महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातले. सलग 5 ते 6 दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नव्याने टाकलेल्या पालेभाज्यांचे बीज वाहून गेले, तर काढण्यात आलेल्या पालेभाज्या जागेवरच सोडून गेल्या. सध्या पावसाने निवडून दिली असली तरी शेतात पालेभाज्या शिल्लक झालेल्या नाहीत, त्यामुळे मंडईमध्ये पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.